अजित पवार यांच्याकडनं फक्त लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आला। कांद्यामुळे पराभव झाल्याची अजित पवारांनी कबुली देखील दिली आहे। कांद्याने आमचा वांदा केला असं अजित पवारांनी म्हटलं। एकदा संधी देऊन बघा, जसा बोलतो तसा वागतो असं देखील महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांचं आहे। 19 तारखेला रक्षाबंधन आहे, आमचा प्रयत्न चाललेला आहे। 17 तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो आकडा 1.25 कोटीपर्यंत पोहोचलाय। कदाचित तो 1.5 कोटीपर्यंत जाईल, 2 कोटीपर्यंत जाईल, हरकत नाही। तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे। आणि काल मी 6000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय। ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत। ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा। मला मध्ये दिल्लीत शिवराज सिंह चौहान भेटले। मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत। म्हटले काय? म्हटलं कांदा निर्यात बंदी करायची नाही, अजिबात करायची नाही, त्याचा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची। तुम्ही निर्यात बंदी केली की आमचा नाशिकचा शेतकरी, आमचा पुण्याचा शेतकरी, आमचा नगरचा शेतकरी, आमचा सातारचा शेतकरी, आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी, जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो। कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळे कांदा निर्यात ही चालू ठेवायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।